त्रिभिर्गुणमयैर्भावै रेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्। पवित्र सलिला इंद्रायणीच्या तीरावरती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्राणसंजीवन समाधीच्या निकट गुरुवरांच्या, संतांच्या, साधकांच्या आणि परमार्थप्रेमी श्रोत्यांच्या समोर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेनं आपण ज्ञानेश्वरीच्या आणि गीतेच्या 7व्या अध्यायाचं चिंतन करत आहोत. भगवंताने ह्या 7व्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योग सांगितलेला आहे. संपूर्ण चराचर सृष्टी ही परमात्म्याच्या पासून निर्माण झालेली आहे आणि म्हणून शेवटी या सृष्टीतील प्राणी मात्र परमात्म्याच्या स्वरूपामध्ये विलीन व्हावे, तदाकार व्हावे, एकरूप व्हावे. ह्याकरता परमात्म्याने त्या सृष्टीचं अंतिम ध्येय, उगमस्थान परमात्मा आहे असं परमात्म्यानेच सांगितलं असल्यामुळे माझ्या ठिकाणी आसक्त हो, योगाच्या माध्यमातून मला जोडून घे आणि शेवटी माझा आश्रय घे. त्यामुळे भगवंत म्हणतात की माझ्या समग्र स्वरूपाला तो भक्त जाणेल ज्याने आपलं मन मला आसक्त केलेलं आहे, माझा आश्रय घेतला आहे, योगाच्या माध्यमातून मला जोडून घेतलेला आहे. तो माझ्या समग्र स्वरूपाला जाणेल आणि ह्या करता त्या भक्ताच्या करता मी त्याला मी आज्ञाने ठेवणार नाहीत. त्याच्यासाठी मी ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही योगांची, या दोन्ही मार्गाचं मी माझ्या स्वतःच्या मुखानं त्याच्याकरता उपदेश करेन. म्हणजे भगवंत आपल्या भक्ताला आज्ञाने कधी ठेवत नाही. कारण का, जो भक्त देवाला पूर्णपणे समर्पण झालेला आहे त्याला आज ना उद्या भगवंत अत्यंत दयाळू असल्यामुळे त्यावरती उपदेश केल्याशिवाय राहतच नाही. कारण रस्त्यावरती एखादी स्त्री तोपर्यंतच भीक मागते जोपर्यंत तिचा राजाने स्वीकार केलेला नाही तोपर्यंत. एकदा की राजाने स्वीकार केला की मग त्या रस्त्यावरच्या स्त्रीला आता भीक मागण्याची गरज नाही. राजियाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पाहे. मनातील जो काही संकल्प असेल तो संकल्प करण्याचं सामर्थ्य आणि प्रभुत्व त्या स्त्रीच्या ठिकाणी येतं, कारण तिला राजाने वरलेलं असतं तोपर्यंत. म्हणून याप्रमाणे भगवंत म्हणतात की ज्याने मला त्याचं जीवन समर्पित केलेलं आहे त्याकरता मी त्याच्या उद्धाराची काळजी मी घेतो. तेषां महं समुद्धरता मृत्यू संसार सागरात
भवामी नचरात पार्थ मैया वेशी तसे तसा. जो समर्पण झालेला आहे ना, ज्याने आपलं वेगळं अस्तित्व ठेवलं नाही ना, भगवंत म्हणतात त्याला मी ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही योग संपूर्णतः सांगेन. आणि याला ज्ञान आणि विज्ञान योग म्हणजे परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान एकदा की प्राप्त झालं की त्या साधकाच्या त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पुन्हा काही प्राप्त करण्याचं राहत नाही, पुन्हा काही शिल्लक राहत नाही. यज् ज्ञात्वा हे भूयन ज्ञातव्यम अवशिष्यते. काया वाचा मनानं समर्पण झालेला जो भक्त देवासाठी आहे, भगवंत त्याच्याकरता परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञानाचा दोन्ही उपदेश करतात. अपरोक्ष ज्ञानाचा उपदेश केल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये त्याला आता काही प्राप्तव्य आहे असं काही राहत नाही. भगवंत आपणच जे देव होय गुरु ह्या भूमिकेमध्ये त्याला येतात आणि सगळ्या ज्ञानाचा उपदेश करतात. आणि जसा ज्ञानी भक्त आपल्या महिमेमध्ये असतो त्याप्रमाणे हा भक्त देखील देवाच्या कृपाने ज्ञानी होतो. आणि ही समर्पणाची भावना त्याच्या जीवनामध्ये असल्यामुळे तो अनेक साधकांच्या मध्ये मुख्य ठरतो. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. भगवंत सांगतात या पृथ्वी तलावरती मानवांची संख्या लक्षात घेतली, हजारो लोकांच्या पैकी कोणीतरी एखादाच यतते म्हणजे प्रयत्न करतो. कशाकरता प्रयत्न करतो? सिद्धये, आपल्या जीवनामध्ये स्वयंसिद्ध असणारा जो आत्मा आहे, परब्रह्म आहे, त्या परब्रह्माच्या प्राप्तीकरता हजारो लोकांच्या मधून कोणीतरी एखादा विरळाच त्या आत्मप्राप्तीच्या दिशेनं प्रयत्न करतो. आणि हजारो प्रयत्न करणाऱ्यांच्या पैकी कोणीतरी एखादाच माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. कोणीतरी एखादा विरळाच भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतो. याकरता अत्यंत बहिर्मुख ज्यांची वृत्ती आहे त्यांच्या वृत्तीला दैवी आलंबन मिळावं याकरता भगवंताच्या पासूनच जी दोन प्रकारची सृष्टी निर्माण झाली तिला पराप्रकृती आणि अपराप्रकृती म्हणतात. भगवंताने अपराप्रकृतीचं स्वरूप सांगितलं. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती अष्टधा. भगवंताने ही पंचमहाभूतात्मक मन बुद्धी आणि अहंकारात्मक अशी 8 प्रकारची प्रकृती भगवंताने या साधकाकरता सांगितली, ह्या भक्ताकरता सांगितली. की या अष्टधा प्रकृतीकडे पाहिल्यानंतर हे कार्य आहे आणि कार्य पाहिल्यानंतर कारणाकडे दृष्टी जाईल. हिरवं झाड दिसतं त्या अर्थी या झाडाच्या आजूबाजूला पाणी असलं पाहिजे असं माणसाच्या सहज लक्षामध्ये येतं. त्याप्रमाणे ही चराचर जी सृष्टी आहे हाच मोठा वृक्ष आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी यस्य वर्णानि यस्तं वेद सवेदविद. हा जो संसार वृक्ष आहे या संसार वृक्ष एवढा मोठा एक अधपासून ऊर्ध्वपर्यंत आहे. अधश्च ऊर्ध्वम वस्रुतास्तस्य शाखाः गुणप्रवृद्धा विषय प्रवालाः अधश्च मुलानि अनुसंदतानि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. असं हे मनुष्य जे लोक आहेत या लोकांमध्ये ही संसार वृक्ष प्रवृत्तीच्या दिशेने जर पाहिलं तर अगदी विंचू सर्पापर्यंत ही प्रवृत्ती वाढलेली आहे. आणि मोक्षाच्या दिशेने जर पाहिलं तर ब्रह्मदेवापर्यंत ही प्रकृतीची बलवृक्षाची वेली गेलेली आहे. तेव्हा या वरवृक्षाच्या वेलीकडे जर पाहिल्यानंतर या संपूर्ण वृक्षाला अधिष्ठान कोणताही परमात्मा असला पाहिजे. म्हणून भगवंताने अष्टधा प्रकृती सांगितली. आणि या अष्टधा प्रकृतीच्या मध्ये ही आहे अपराप्रकृती आणि ह्यामध्ये दुसरी एक प्रकृती आहे त्याला म्हणायचं पराप्रकृती. अपरे मितस्त्वन्याम प्रकृती विद्ये मे पराम जीवभूताम महाबाहो हे एकदम धार्यते जगत. त्या भगवंताचाच अंश या प्रकृतीच्या मध्ये प्रतिबिंबित होऊन जीवरूपाने ह्या सृष्टीमध्ये नटला आणि त्यामुळे संपूर्ण जगत त्या चैतन्य शक्तीमुळे धारण केलं जातं. अशी जी परमात्म्याची शक्ती आहे ना त्या शक्तीला म्हणतात की पराशक्ती पराप्रकृती. ह्याप्रमाणे भगवंताने अपराप्रकृती आणि पराप्रकृती या दोन्ही प्रकृती सांगितल्या. आणि ह्या दोन्ही प्रकृतीपासूनच ही चराचर सृष्टी निर्माण होते. यतद्योनीनी भूतानी सर्वाणी त्युपधारय अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा असं सांगितल्यानंतर
या चराचर सृष्टी माझ्यापासून निर्माण झाली आहे आणि या सृष्टीला कारण मी एक परमात्माच आहे. याकरता मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाइव. ज्याप्रमाणे दोऱ्याच्या मध्ये असंख्य मणी एका दोऱ्याच्या मध्ये गुंफले जातात, त्याप्रमाणे पराप्रकृती असेल किंवा अपराप्रकृती असेल दोन्ही प्रकृतींना गुंफण्याचं काम भगवंत म्हणतात मी करतो. मी दोरा आहे आणि संपूर्ण सृष्टी ही मण्याप्रमाणे आहे. दुसरं असं आहे की मणी देखील सोन्याचेच आहे आणि दोरा देखील सोन्याचाच आहे. सुवर्णाचे मणी केले ते सोन्याचे सुती ओविले तैसे तैसे म्या जग धरिले सभयाभ्यंतरी. सोन्याचेच मणी आहे, सोन्याचाच दोरा आहे. सोन्याच्या मण्यामध्ये सोन्याचा दोरा ओवल्यानंतर आतून बाहेरून फक्त सोनंच आहे. फक्त दोरा नाव आहेत आणि मणी नाव आहेत. मणी म्हटलं तरी सोनंच आहे आणि दोरा म्हटलं तरी सोनाच आहे. त्याप्रमाणे जग म्हटलं तरी परमात्माच आहे आणि परमात्मा म्हटलं तरी जगच आहे. दोन्ही एकच आहेत. याकरता परमात्म्याला या परमात्म्याचं विशेष स्वरूप कळावं याकरता भगवंताने आपल्या दिव्य विभूतीचा उल्लेखही केला आहे. जसं पाण्याच्या ठिकाणी रस मी आहे, सूर्य आणि चंद्राच्या ठिकाणी प्रभा मी आहे, सर्व वेदांच्या ठिकाणी प्रणव मी आहे, पुरुषांच्या ठिकाणी पुरुषत्व मी आहे, पृथ्वीच्या ठिकाणी गंध मी आहे, तेजस्वीच्या ठिकाणी विभा मी आहे आणि सर्व भूतांच्या ठिकाणी जीवन मी आहे, तपस्वीच्या ठिकाणी तप मी आहे, सनातन सर्व भूतांचं बीज मी आहे, बुद्धिमत्तांच्या ठिकाणी बुद्धिमान बुद्धिमत्ता मी आहे, तेजस्वीनांच्या ठिकाणी तेजस्विता ही माझी आहे, बलवानांच्या ठिकाणी बलवान बल माझं आहे, धर्माविरुद्ध असणारा जो काम आहे तो काम देखील माझं स्वरूप आहे असं भगवंताने सांगितलं. एवढंच नाही तर ही चराचर सृष्टी ज्या प्रकृतीपासून निर्माण झाली आहे आणि ज्या प्रकृतीमध्ये सत्वगुण रजगुण आणि तमगुण आहेत, ही सत्वगुण आणि रजगुण तमगुण त्रिगुणात्मक जे आहे ना ते देखील माझ्यापासूनच निर्माण झालेले आहेत. हे चैवा सात्विका भावा राजसा तामसाश्चये मत्तवेति तान विद्ये नत्वे अहम तेषु ते महिम. पाण्याच्या मध्ये पाण्यावरती बुडबुडा आहेत, म्हणजे संपूर्ण अथांग सागर जर पाहिला तर सागरावरती पाणी आहेत आणि त्या पाण्याच्या वरती तरंग आहेत. तर असं विधान करता येईल आपल्याला की पाण्याच्या तरंगामध्ये पाणी आहे, तरंगामध्ये पाणी आहे आणि तो तरंग आतून बाहेरून जर पाहिलं तरंगाच्या तर पाणीच आहे. समुद्रामध्ये तरंग आहेत पण तरंगामध्ये समुद्र नाही, समुद्रामध्ये तरंग आहेत पण तरंगामध्ये समुद्र नाही. सोन्यामध्ये अलंकार आहे पण अलंकारामध्ये सोनं नाही. भगवंत म्हणतात पाण्यापासून वीज निर्माण झाली, पाण्यापासून ही वीज निर्माण झाली पण विजेमध्ये पाणी नाही. पाण्यामध्ये वीज आहे पण विजेमध्ये पाणी नाही. त्याप्रमाणे चराचर सृष्टी माझ्यापासून निर्माण झाली आहे पण मी त्यांच्यामध्ये नाही. अशा प्रकारचा या 7व्या अध्यायाचा विचार आपण कालपर्यंत बघत आलेलो होतो. आता भगवंत ह्या ठिकाणी भगवंतालाही ही सृष्टी भगवंताला का जाणत नाही. एका बाजूला भगवंत मोठ्या अट्टहासाने टाहो फोडून सांगतात की मत्त परतरम नान्यत किंवा मयी सर्व मय्यासक्त मना पार्थ. जीवांनो माझ्या ठिकाणी आसक्त व्हा, या जगात माझ्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही असं भगवंताने अनेकदा सांगितलं. याकरता पराप्रकृती अपराप्रकृती हे पण सांगितलं. याकरता भगवंताने आपली दिव्य विभूती पण सांगितल्या. तरी देखील भगवंताने पाहिलं की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित, हजारो मनुष्यांच्या पैकी कोणीतरी एखादाच मला प्राप्त करण्याच्या दिशेने प्रयत्न करतो. याचं कारण काय आहे? ज्या अर्थी सगळे कारण व्यवस्था असताना व्यवस्थित कार्य होत नसेल तर त्यामध्ये काहीतरी अडथळा मानावा लागतो. भगवंताने सांगितलं हा अडथळा काय आहे? त्रिभीर गुणमय भावै रेभिः सर्वमिदं जगत मोहितम. संपूर्ण जगत आहे ना
हे मोहित झालेले आहे, संमोहित झालेलं आहे, भ्रांत झालेलं आहे, भ्रमिष्ठ झालेलं आहे. त्यामुळे भ्रमित झालेल्याला माहिती नाही की मी भ्रमित झालेलो आहे की नाही, पण ज्यांना माहिती आहे की आम्ही भ्रमित झालेलो नाहीत असे सुद्धा भ्रमित झालेले आहेत. म्हणजे या मायेच्या प्रभावाने जे भ्रमित झालेले आहेत त्यांना तर माहितीच नाही आम्ही भ्रमित झालो आहोत किंवा नाही, त्यांचा प्रश्नच नाही. पण ही माया अतिशय जबरदस्त आहे, ती सगळ्या जगाला मोहित करते. असं या मायेचं वर्णन करणारा देखील त्या मायेच्या प्रभावाखाली येतो आणि तो देखील मोहित होतो. आणि ह्यामुळे मायेचा प्रभाव ह्या जगतावरती अत्यंत प्रभावशील आहे. भगवंत म्हणतात काल झालं वाटतं, काल तर झालं ना. तेचैव सात्विका भावा राजसा तामसाश्चे मत्तवेती तान विद्धी नत्वेहम तेषु ते मही. काल हा श्लोक झाला आहे मंदिरावर. का जाणत नाही तर भगवंत सांगतात हे जगत मोहित झालं आहे, भ्रमित झालं आहे. प्रश्न आहे की मग मोहित आणि भ्रमित झालेलं जग हे कोणी मोहित केलं? भगवंत म्हणतात हे मायाने मोहित केलं. मग माया कशी आहे? त्या मायाच्या ठिकाणी 3 गुण आहेत. कोणते गुण आहेत? सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. आणि हे सगळे मम संभव, हे माझ्यापासून निर्माण झालेले आहेत. ज्याप्रमाणे मी मगाशी म्हटलो ना की सत्वगुण आणि रजगुण तमगुणात्मक ही माया आहेत, या 3 गुणाने हे जग मोहित झालेलं आहे. परमात्माचे 3 महत्वाचे धर्म आहेत. त्याला म्हणतात की सत, चित आणि आनंद, असे 3 आहेत. माणसाला जेवढे जगात पदार्थ प्रतीतीला येतात, सत्ता स्वरूपाने दिसतात, याचं कारण एक आहे, त्यांच्यामध्ये सत्ता, सत्तत्व हे परमात्म्याचं आहे. ज्या अर्थी एखादा मनुष्य जिलेबी खात असेल, त्याला तिचं गोड लागत असेल, याचा अर्थ आहे त्यामध्ये पाकाचा संबंध आहे आणि पाकामुळे ती गोड लागते. याचा अर्थ की हे संपूर्ण सृष्टीकडे पाहिल्यानंतर आपल्याला ती सृष्टी आहे आहे अशी वाटते. याचा अर्थ आहे की सत्तत्वाच्या पाकामध्ये परितृप्त झालेली आहे ती, आणि सगळ्या वस्तूंच्या मध्ये सत्तत्व आहे. आणि त्यामुळे आपण म्हणतो की हा मनुष्य आहे, हा स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा घट आहे, हा पट आहे. ह्यामध्ये आहे आहे हे जे म्हणणं आहे ना, हे परमात्म्याची सत्ता आहे आहे. दुसरं, मला हे दिसतंय, मला प्रत्यक्ष अनुभवाला येतंय, त्याला म्हणतात की भाती, प्रकाशमान. आणि दुसरं, त्याच्यापासून आनंद होतोय, त्याला म्हणतात की आनंद. परमात्म्याच्या ठिकाणी सत, चित आणि आनंद असे परमात्म्याचे स्वरूप आहे. आणि म्हणून परमात्म्याचं वर्णन करताना सत्य ज्ञान आनंद गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुणच येते, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोणिया. या परमात्म्याच्या ठिकाणी सत, चित आणि आनंद हे त्याचे 3 स्वरूप आहेत. पण जसे हे देवाचे हे 3 स्वरूप आहे, त्याप्रमाणे मायेचे देखील 3 स्वरूप आहेत. आणि ह्या 3 स्वभावाला, परमात्म्याच्या ह्या 3 तत्वाला मायेच्या ठिकाणी असणारे 3 गुण आहेत. त्रिभिही गुणमयेही भावयेही रेभिः सर्वमिदं जगत मोहितम नाभिजानाति. मायेच्या ठिकाणी 3 गुण आहेत. सत्वगुण आहेत, रजगुण आहेत आणि तमगुण आहेत. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. सत्वगुण हे ज्ञानाचं तत्व आहे, रजगुण क्रियाचं तत्व आहे आणि तमगुण हे झाकण्याचं तत्व आहे. तसं परमात्मा हा सगळ्या ठिकाणी चराचरामध्ये असताना तो का दिसत नाही? कारण तो झाकला गेलेला आहे म्हणून. कुणी असं म्हणेल, अहो तो परमात्मा एवढा व्यापक आहे, व्यापक आहे, आकाशालाही ज्याने व्यापून टाकलं आहे,
आणि त्या परमात्म्याच्या संबंधानं माऊली म्हणतात की नभ तुझ माझी खेळ लपी थपी. चारही महाभूतांना व्याप्त असणार आकाश देखील त्या परमात्म्याच्या आजबाजूला लपीथपी कळतं, म्हणजे परमात्मा त्याही पेक्षा व्यापक आहे. मग सर्व व्यापक असणारा परमात्मा ह्या मायेने झाकलाच गेला कसा? ज्या अर्थी झाकला गेला असं म्हणतात, ज्या अर्थी माया मोठी परमात्मा लहान. जसं विण्याची खोळ, जो विणा त्यामध्ये झाकला जातो, याचा अर्थ आहे विण्याची खोळ मोठी आणि विणा लहान आहे की नाही. म्हणजे विण्याच्या खोळीमध्ये विणा पूर्ण झाकला जातो, त्याप्रमाणे परमात्मा हा झाकला जातो मायेच्यामुळे. याचा अर्थ माया मोठी परमात्मा लहान झाला. आपल्या अंगात आपण शर्ट घालतो, याचा अर्थ शर्ट मोठा आणि आपलं अंग लहान. पण परमात्मा लहान कसं म्हणता येईल? मग एका तर मग जगाला तरी लहान म्हणावं लागेल किंवा परमात्मा तरी लहान म्हणावं लागेल. आणि परमात्मा सगळ्या जगाचा मालक आहे, त्यामुळे तो मोठा आहे. आणि तुम्ही म्हणता की त्या परमात्म्याला मायेने झाकलं, मग माया मोठी झाली. दोन्ही म्हणणं जरी खरं वाटलं, पण वास्तविकता एक सत्य असलं पाहिजे. एक तर परमात्माच मोठा असला पाहिजे, व्यापक असला पाहिजे, आणि माया त्यापेक्षा कमी व्यापक असली पाहिजे. पण कमी व्यापक वस्तू मोठ्या व्यापक वस्तूला व्यापू शकत नाही, हाही पण नियम आहे. याचा अर्थ काय? आकाशाकडे पाहिल्यानंतर सूर्य दिसत नाही, सूर्य ढगाने झाकला गेला असं आपण म्हणतो. जर सूर्य ढगाने झाकला गेलेला आहे तर मग सूर्य लहान आणि ढग मोठं असं होईल का? मग ढगाने सूर्य झाकला जातो, याचा अर्थ तुम्हाला ढग मोठे मानावे लागतील आणि सूर्य लहान मानावा लागेल. पण असं तर नाहीये. असं जरी नसलं तरी ढगाने सूर्य झाकला जातो हे मात्र खरं आहे. पण ह्या सगळ्या वर्णाच्या मध्ये शब्दाचा प्रयोग फक्त तसा केला जातो, अर्थ तसा घ्यायचा नसतो. काय अर्थ घ्यायचा? अर्थ असा घ्यायचा आहे, सूर्याला ढगाने झाकलं असा जेव्हा शब्द प्रयोग केला जातो तेव्हा ढग सूर्याला झाकत नाही, ढग आपली दृष्टी झाकतात. ढगाला सूर्य कसं झाकला जाईल? फक्त आपली दृष्टी जी आहे ना, आपल्या दृष्टीच्या आड हे ढग आलेले असतात. आणि त्यामुळे म्हणायला असं पाहिजे की ढगाने आमची दृष्टी झाकली. पण शब्द प्रयोग आम्ही असा करतो, सूर्य झाकला. जर खरोखर ढगाने सूर्य झाकला गेलेला असता तर मग जिकडे तिकडे अंधारच पडला असता ना. पण ढगाने सूर्य झाकला गेला हे देखील सूर्याच्या प्रकाशामुळेच कळतं. याचा अर्थ आहे सूर्याचा प्रकाश त्या ढगांच्या पेक्षा मोठा आहे. मग काय केलं आहे? ढगांनी फक्त आमची दृष्टी झाकली आहे. याप्रमाणे ह्या परमात्म्याला ह्या मायेने झाकलं असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा माया परमात्म्याला झाकू शकत नाही. मग काय केलं आहे? तिने जीवाला झाकलेला आहे. जीवाला झाकलं आहे असं जरी असलं पण शब्द प्रयोग मात्र उलटा केला जातो. हे मृत्यूलोकीचे उपराट आहे. मृत्यूलोकामध्ये सगळंच उलट म्हटलं जातं. जर आपण गाडीमध्ये बसलो आणि पुण्यात गेलो आणि जवळ गेलं की आपण म्हणतो की पुणे आलं. पुणे आलं नाही, तुम्ही पुण्यात गेलात. किंवा मंदिरामध्ये आपण जेव्हा येतो, अहो हे काय मंदिर आलंच. मंदिर जर आला असतं तर तुमच्या घरी पण गेला असतं ना. याचा अर्थ आहे मंदिराजवळ चालत आपण येतो पण शब्द प्रयोग करतो मंदिर आलंच. तसं ह्या परमात्म्याला या मायेने झाकलं असं जेव्हा शब्द प्रयोग केला जातो तेव्हा परमात्म्याला ही माया झाकू शकत नाही. कारण काय आहे? ती परमात्म्याच्या अधीन आहे. आणि म्हणून परमात्म्याला म्हटलंय मायाधीश, मायापती. आणि आम्ही काय आहे? मायेचे दास आहोत आणि तो मायाचा पती आहे. त्यामुळे परमात्म्याला झाकलं हा जरी शब्द प्रयोग असला पण याचा अर्थ जीवावरती त्या मायेचं आवरण आलं. बर, मायेच्या ठिकाणी अशा 3 प्रकारचे झाकण्याचे हे आवरण आहे. त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये
असत्वापादक, अभानापादक आणि अनानंदापादक असे 3 शब्द आहेत. अनेक ठिकाणी आपण हे शब्द प्रयोग ऐकतोही. परमात्मा कसं आहे, सत्ता रूपाने सगळ्या ठिकाणी आहेत. सत्ता रूपाने सगळ्या ठिकाणी परमात्म्याचं अस्तित्व जरी असलं तरी आम्हाला दिसत नाही. याचं कारण आहे त्या सत असणाऱ्या परमात्म्यावर असत्व म्हणजे झाकून टाकलं. हे मायेचं एक शक्ती आहे, असत्वा म्हणजे सत्तत्वाची ओळख होऊ न देणं. हे जे पहिलं आवरण आहे ना, ते माणसाच्या डोळ्यावरती येते. त्याला म्हणतात की असत्वापादक. असत्व म्हणजे सत्तत्वाला प्रगट करू देत नाही. ते माणसाच्या जेव्हा दृष्टीच्या आड येतं तेव्हा त्या परमात्म्याचं अस्तित्व जाणत आपल्याला जाणता येत नाही. म्हणून पहिलं आवरण आहे असत्वापादक. दुसरं आहे परमात्मा हा जिकडे तिथे व्यापक असताना, सूर्यापेक्षाही प्रकाशमान असताना भगवंताने सांगितलं तत्तेजो विद्धिमामकम. एवढा प्रकाश स्वरूप असणारा परमात्मा तरी देखील आपल्याला त्याचा प्रकाश दिसत नाही. याचा अर्थ आहे त्या प्रकाश स्वरूप असणाऱ्या परमात्म्याला पाहण्यासाठी आपल्या डोळ्यांच्या आड जे एक आवरण आलं त्याला म्हणतात की अभानापादक. भा म्हणजे प्रकाश. जे त्या परमात्म्याचा प्रकाश आपल्याला पाहू देत नाही ती माया आणि ती आपल्या डोळ्यावरती येते, त्याला म्हणतात की अभानापादक आवरण. एक आहे असत्वापादक आवरण, दुसरं आहे अभानापादक आवरण, आणि तिसरं जे आहे ना, परमात्मा आनंद रूप आहे, सुखरूप आहे. सुखरूप आईचा जा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. परमात्मा हा आनंदरूप असताना या परमात्म्याच्या परमार्थाच्या वाटेला निघणारे माणसं या ना त्या प्रकारे सारखे रडतच असतात. हे झालं नाही, ते झालं नाही, कुटुंबाच्या अडचणी, शरीराच्या अडचणी, सामाजिक अडचणी, नैतिक अडचणी, कोणत्या ना कोणत्या अडचणी या माणसाच्या जीवनापाठीमागे येतच असतात. मग एका बाजूला सांगतात की तरते शोकम आत्मविद. उपनिषदात त्या ऋषीने सांगितलं जो कोणी ह्या परमात्म्याला जाणतो तो शोकाच्या पलीकडे जातो. तरत शोकम आत्मविद. आत्मविद शोकाला पार करून जातो. पण या परमार्थाच्या वाटेला दिसणारी माणसं रडताना दिसतात. याचा अर्थ आहे आनंदरूप परमात्म्याला झाकून टाकणारं कोणतं तरी मायेचं एक आवरण आहे. त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं अनानंदापादक. आनंद स्वरूप परमात्म्याचा अनुभव घेऊ न देणं हे अनानंदापादक आहे. एक छोटंसं उदाहरण द्यायचं ठरलं बघा, ज्यांच्याकडे शेळ्या असतात, शेळ्या मेंढ्या, त्या शेळ्यांना किंवा मेंढ्यांना म्हणजे बारीक बारीक हे असतात, पिलं असतात त्यांच्यावाले. तेव्हा त्यांनी ते शेळ्यांचं दूध पिऊ नये ह्या करता त्यांना काटे लावले जातात. आणि एखाद्या त्या दोऱ्याने कापराने ते गुंडाळले जातात. त्यांचा हक्क आहे. जे बोकड असेल किंवा ते शेळी त्यांची जे असे पिलं असेल त्यांचा हक्क आहे की आपल्या आईचं दूध पिणं. किंबहुना त्या आईच्या कासेमध्ये जे दूध आलेलं असतं ते पिलांच्या करतात आलेलं असतं. भगवंत म्हणतात की ममय अंशो जीवलोके. हे सगळे जीव आहे ना माझे अंशच आहेत. याचा अर्थ माझ्या परमात्मा स्वरूपाचा आनंद घेणं या जीवाचा जन्मसिद्ध हक्कच आहे. पण मनुष्य हा अतिशय शहाणा आहे. त्या शेळ्यांच्या सडाला काटे लावतो आणि ते गुंडाळून घेतो कपड्याने. आणि मग जेव्हा ते त्यांचे पिलं, जेव्हा ते बोकड किंवा ते पाट असतील, ते दूध पिण्याकरता जेव्हा जातात त्यांना काटे लडकतात, ते काटे जिभेला अडकतात आणि त्यामुळे ते दूध पिऊ शकत नाही. ज्याप्रमाणे शवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका राणभरी अशी प्रतिज्ञा करणारे संत सांगतात तुम्ही या इकडे, पण मायेने मध्ये काटे लावले आहेत त्या परमात्म्याला. आणि त्यामुळे त्या परमतत्वाचा आस्वाद घेता येत नाही आपल्याला. कारण का? ही असत्वापादक, अभानापादक आणि आनंदापादक हे 3 स्वरूपाचं कपडे आवरण त्या मायेने लावलेत जीवाच्या दृष्टीला. आणि जीवाची दृष्टी त्या परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही आणि परमात्म्याचा आनंद घेता येत नाही. परमात्मा सत्स्वरूप आहे, परमात्मा चित स्वरूप आहे आणि परमात्मा आनंद स्वरूप आहे. पण त्या सत्स्वरूपावरती त्याने असत्वापादकाचं एक कापड लावलं आपल्या डोळ्यावरती, ते स्वरूप दिसत नाही. दुसरं आहे परमात्मा प्रकाश स्वरूप आहे, पण त्या मायाने अभानापादक एक कापड लावलं, त्यामुळे त्या परमात्म्याचं भान होत नाही. आणि आनंद स्वरूप असताना
त्या मायेने अनानंदा पदक नावाचं आवरण त्या परमात्म्यावर लावलं, आपल्या दृष्टीवरती लावलं. त्यामुळे त्या परमात्म्याचा आनंदही घेता येत नाही. आणि ह्या अर्थानं भगवंत म्हणतात मोहितम नाभिजानाति, सगळं जग हे मोहित झालेलं आहे आणि ते माझ्या यथार्थ स्वरूपाला जाणत नाही. याचा विस्तार ज्ञानोबा राय यांच्या मध्ये करतात. परी उदकी झाली बाबुळी, ते उदकाते जैसी झाकोळी, का वायाची आभाळी आकाश लोपे. उदकी म्हणजे पाणी, उदकावर म्हणजे पाण्यावर, बाभुळी अर्थात शेवाळ. शेवाळ हे पाण्यावरच निर्माण होतं आणि पाण्यावरच वाढतं. एवढं वाढतं शेवटी त्या पाण्याला झाकून टाकतं. पाण्यावर निर्माण झालेलं हे जे शेवाळ आहेत, शेवटी ते शेवाळ त्या पूर्ण पाण्याला झाकून टाकतं आणि पाणी दिसेनासं होतं. पाण्यावर निर्माण झालं, पाण्यावर वाढलं आणि पाण्याला झाकून टाकलं. ज्ञानोबा म्हणतात परी उदकी झाली बाबोळी, ती उदकाते जैसी झाकोळी, झाकून टाकतं. का वायाची आभाळी आकाश लोपे, या आकाशामध्ये अनेक प्रकारचे ढग येतात आणि त्या ढगांच्या द्वारे आकाश हे झाकलं गेलं जातं. त्यामुळे आकाशामध्ये ढग निर्माण होतात, आकाशामध्ये विस्तार पावतात आणि आकाशाला झाकून टाकतात. त्याप्रमाणे पाण्यावरच शेवाळ निर्माण होतं, पाण्यावरच वाढतं आणि पाण्याला झाकून टाकतं. त्याप्रमाणे या परमात्म्याच्या सत्तेवरच मायाचा विस्तार आहे. परमात्म्याच्या सत्तेनच ती माया वाढते आणि शेवटी त्या परमात्म्याला झाकून टाकते. एखाद्या माणसाने लग्न करावं, पत्नी यावी, पतीच्या सत्तेमुळेच ती पत्नी तिच्या घरामध्ये आली आणि आल्यानंतर सगळ्या घराची मालकीन ती याच्या सत्तेमुळेच झाली आणि शेवटी याच्या हातातला सगळा कारभार आपल्या हातामध्ये घेते. आणि म्हणून तो माणूस म्हणतो लग्न होण्याच्या अगोदर मी सुद्धा माझ्या घरातला सगळा कारभार बघायचो आणि लग्नानंतरही मी सगळा कारभार पाहतो, फक्त त्यामध्ये थोडा फरक पडला. म्हटले काय फरक पडला हो? पूर्वी मी पैशाचा कारभार बघायचो, पूर्वी मी रुपयांचा कारभार बघायचो, पण आता लग्न केल्यापासून मी पैशाचा कारभार बघतो आणि माझी पत्नी रुपयांचा कारभार बघते. याचा अर्थ काय आहे? ती माझ्या सत्तेने माझ्या घरामध्ये आली, माझ्या सत्तेने ती मोठी झाली, म्हणजे माझ्यामध्ये पतीच्या सत्तेने मोठी झाली आणि शेवटी पतीचा सगळा जो अधिकार आहे ती काढून घेते आणि सांगते तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही गप्प बसा, मी सगळं करते. तसं या परमात्म्याच्या सत्तेवरच ती प्रकृती निर्माण झाली, त्याच्या सत्तेने सत्तावान झाली. कारण काय आहे, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाही, काणोबा तेरे तेरे ते, फक्त ते तत्वच होतं आणि त्या तत्वाला नावही नव्हतं. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. त्याला नाव नाही, रूप नाही, रंग नाही, काही नाही, काही असं केवळ एक तत्वच होतं. पण त्या तत्वाला वाटलं मी अनेक व्हावं, एकोहम बहुश्याम प्रजायेत. तेव्हा त्या परमात्म्याच्या सत्तेने सत्तावान झालेली माया असं म्हणते, ह्या परमात्म्याच्या सत्तेने मी सगळं नामरूपात्मक जगत निर्माण केलं आणि याला रंग नाही, रूप नाही, काही नाही, काही नाही. मग ती असे म्हणते तुमच्या सत्तेने मी मोठी होते आणि माझ्या ठिकाणी दोन शक्ती आहे, नामरूप. या नामरूपानं या जगाचा विस्तार करते. तुम्ही फक्त मला सच्चित आणि आनंद असा आधार द्या आणि या आधारावरती मी एक जग निर्माण करते. आणि एवढं जग निर्माण केल्याबरोबर त्या जगालाच या जगालाच मायाने झाकून टाकलं, म्हणजे जीवाला मायाने झाकून टाकलं. आणि आता ती माया त्या जीवाच्या आड येते आणि परमात्म्याला पाहू देत नाही. अहो म्हटलं हे जग तर खोटं आहे म्हणत तुम्ही, जग तर पाण्यावरचा बुडबुडा आहे म्हणतात. अहो जग जरी खोटं असलं स्वप्नाप्रमाणे, जग जरी पाण्यावरचा बुडबुडा असला, पण जर बुडबुडे खूप झाले तर पाणी दिसत नाही ना. बुडबुडे खोटे असले तर ते बुडबुड्यांच्यामुळे पाणी दिसत नाही. माऊली म्हणतात हगा स्वप्न लटके म्हणो ये, पण निद्रावसे बाणले होय. ते
तब आठवू काय देत आहे आपण या, आपण बिया. प्रश्न विचारतात, स्वप्न हे खोटंच आहे की नाही? म्हटले हो, खोटं आहे स्वप्न. स्वप्नामध्ये काय काय पाहत नाही? स्वप्नामध्ये आपण सगळं पाहतो. काय पाहतो? संन्याशाचं लग्न झालं नसताना देखील संन्याशी आपले नातू पाहतो. सगळे माणसं जिवंत असताना देखील स्वप्नामध्ये आपली प्रेत यात्रा पाहतातच ना. सगळा सार्वभौम राजा असताना देखील जनकाला एकदा स्वप्न पडलं, परवा सांगितलं होतं. स्वप्नामध्ये तो भिकारी झाला, भीक मागण्याकरता लोकांच्या राज्यामध्ये गेला. एक एक करता सगळं राज्य त्याने फिरलं, एक भाकरीचा तुकडा दिला नाही. एवढ्यात दुसरा वेळेस भिकारी आला आणि भिकारी सांगितलं, माझ्याकडे एक तुकडा आहे, तू घे. आणि ह्या एवढ्यामध्ये त्याला जाग आली. पाहतो तर स्वप्नही नाही, भिकारी नाही, मी तर राजा आहे. तेव्हा त्याने आपल्या सहचार्यांना विचारलं, का हो, मी स्वप्नात जागा झालो होतो ते स्वप्न खरं, आता जागृतीमध्ये मी राजा ते खरं, या दुनियेपैकी खरं कोणतं आहे? तेव्हा जनकाला सांगितलं, बाबा जसं स्वप्नातला जेव्हा तू झोपेमध्ये गेला होता स्वप्न पडलं, तेव्हा जसं स्वप्न खोटं आहे ना, स्वप्नही खोटं आहे. आणि स्वप्नातून आता जागृतीमध्ये तू आला आहेस ना, ही जागृती पण खोटी आहे आणि स्वप्न पण खोटं आहे. मग काय आहे? ही जागृती ज्याच्यामुळे खोटी वाटली आणि स्वप्न ज्याच्यामुळे खोटं वाटलं, या स्वप्नाचा आणि जागृतीचा जो साक्षी, जो अनुभवणारा, तोच खरा आहे. तुझा राजेपण सुद्धा खोटं आहे आणि भिकारी पण खोटं आहे. परंतु भिकारी पण आणि राजेपण हे ज्याला अनुभवायला आला, हा जो आत्मा आहे ना, तो आत्मा मात्र तेवढा खरा आहे. माऊली म्हणतात, हा लटका स्वप्न लटके म्हणोय. स्वप्नाला लटकं म्हणजे खोटं म्हणताही येईल, पण काय करावं? निद्रावसे बाणले. माणसाला त्याकरता झोपेत जावं लागतं. झोपेमध्ये गेल्यानंतर त्या झोपेच्या दोषामुळे खोटं स्वप्न पडतं आणि खोटं स्वप्न पडल्यामुळे आपण जागृतीमध्ये खरे राजे आहोत याचा विसर पाडायला ती खोटी गोष्ट लावतो आणि तो मोठ्याने ओरडतो देखील. अहो मग कसं काय बरं? खोटी वस्तू माणसाला रडाय काय लावते? अहो हे तर वैशिष्ट्य आहे. माया खोटी असताना देखील काय काय करावं लावते? घटीयसी घटना पटीयसी माया. कोणत्याही माणसाला कोणी बांधून टाकलं नाही तरी माणसं किती लांब गेले तर बरोबर न बांधता संध्याकाळी घरी येतात की नाही? घरी त्याला कोणी बांधलेलं आहे? कोणी सांगितलं तुमच्या घरीच या? नाही, पण संध्याकाळ झाली किती म्हणतात, नाही आता घरी गेलंच पाहिजे. 2 दिवस झाले घरी गेलंच पाहिजे. अरे तू वाढला तिथं, मोठा झाला तिथं, आता मरणाऱ्या घरामध्ये कोणी बांधून ठेवलं? पण नाही, तो बळजबरी स्वतःहून त्या पिंजऱ्यात फिरतो. तो पुन्हा बाहेर येतो, पुन्हा पिंजऱ्यात फिरतो, पुन्हा बाहेर येतो, पुन्हा पिंजऱ्यात फिरतो. तो मरतो पण घर सोडत नाही. कोणी बांधलं आहे त्याला? कोणीच बांधलेलं नाही, तरी देखील त्याने स्वतःलाच बांधून घेतलेला आहे. म्हणून माणसं गावाला जरी गेले तरी त्यांना बरं वाटत नाही. मला घरी गेलं पाहिजे. मी घरी काय आहे? घर. नाता कोणामध्ये आहे? कुठं आहे? घरामध्ये. ते पण घर आहे, हे पण घर आहे. नाही घरी माणसं आहे. मग हे कोण आहेत? हेही माणसं आहेत. नाही म्हणजे ते आमचे माणसं आहेत. हे कोणाची माणसं आहेत? नाही कशामध्ये? त्यांच्यामध्ये चैतन्य, त्यांच्यामध्ये देव आहे. यांच्यामध्ये कोण आहे? त्यांच्यामध्ये देव आहे, त्यांच्यामध्ये देव आहे. तेही माणसं आहेत, तेही माणसं आहेत. तेही घरात राहतात, हेही घरात राहतात. तरी देखील माणसं त्याच घरात जातात. कारण का? त्यांनी स्वतःलाच बांधून घेतलाय, खोट्यापणाने बांधून घेतलाय. त्यामध्ये मी सुद्धा येतो. रोज 4 वाजता बसावं लागतं. कोणी बांधून ठेवलंय मला इथे 1 तास बसणं? तरी तो बांधला गेलो आहे त्या क्षणात. म्हणजे ही माया एवढी आहे, खोटं असताना देखील प्रत्येक माणसाला बांधून ठेवते. खोटा बाप तयार करते. तू बाप झाला, हा बर बाप झाला ना, हा मी बाप आहे. मग ह्या मुलाचं शिक्षण कर, या मुलीचं शिक्षण कर, लग्न कर, हे कर. अरे खोट्या मायेने मला खोटं निर्माण केलं, मला खोटे मुलं तयार केले आणि खोट्या मुलांच्या संगती व्यवस्थापन करण्याकरता मला आयुष्यभर नोकरी करावी लागली. रिटायरमेंट झालं तरी देखील माझं बॅलन्स शीट पूर्ण झालं नाही, त्याकरता काहीतरी ओव्हर टाईम काम करावंच लागतं. मृत्यू जवळ आला का बरं? सगळं खोटं असताना देखील मायेच्यामध्ये एवढी अकर्तुम शक्ती आहे की खोटं असताना देखील त्या सगळ्या जीवांना बांधून टाकते. म्हणे बांधला मी फुडा, ऐशा भावनेचा पडे खोडा, मोकळ्या पायाचा चवडा, गोवे आधी. आपल्याला ह्या 5व्या अध्यायामध्ये त्या पोपटाचं उदाहरण गेलं होतं, आपण हे पाहिलंय. पण तेव्हा पण हे पोपटाचं नाही आहे उदाहरण. हे आपलं पोपट, आपण सगळे पोपट आहोत. पुन्हा आपण त्या घराला
चिटकून राहतो, नाही दार लावलं की नाही, फुलपोगू लावलं की नाही, चावी घातली की नाही, गॅस बंद केला की नाही, पुन्हा तो तिकडे लावतो, नाही मला घरी गेलंच पाहिजे, बिल आला असेल, लाईट पाणी आला असेल. हे सगळं जेव्हा पाहतो ना, खोटे असणाऱ्या जगाने सगळं बांधून टाकलं आणि पुन्हा तिथं जातो. आणि हे माहिती असताना सुद्धा, अहो माहिती असताना असं का करतात? चालायचं, हा जगाचा नियमच आहे. जेवढे माया प्रभावी आहेत, माहिती असताना सुद्धा बांधून टाकते आणि त्याला काही सोडत नाही. कारण का? खोटं असताना सुद्धा ती बांधून टाकू शकते. हेच मायाचं वैशिष्ट्य आहे. हगा स्वप्न लटके म्हणोय निद्रावसे बाणले होय, तो आठवू काय देत आहे आपण या. स्वप्नामध्ये आपला आठव राहतो का त्याला? नाही. त्याप्रमाणे या मायेच्या जगतामध्ये आल्यानंतर मी आनंद आत्मस्वरूप आहे याची आठवण विसरून जातो. तो मी बाप आहे, मुलगा आहे, आई आहे, आजी आहे, आजोबा आहे, या कृत्रिम आभासात्मक नात्याने तो आयुष्यभर बांधला जातो. मौली आणखी उदाहरण देतात. हे असो डोळ्याचे डोळाची पडळ रचे, तेने देखणे पण डोळ्याचे नगळीचे काही. हे असो डोळ्याचे डोळाची पडळ रचे. आपल्या डोळ्यामध्ये एक छोटासा चिकट द्रव्य असतो, पाणी असतं. जर डोळे कोरडे झाले तर आपल्याला दिसू शकत नाही. डोळ्यामध्ये जलमय आहेत डोळे, पाणी असतं त्यामध्ये. मग काय होतं, कधी कधी डोळ्यामध्ये असणाऱ्या त्या पाण्याच्या भागानं ते पाणी आटलं जातं आणि तिथं डोळ्यावरती एक पडदा तयार होतो. त्याला आपण मोतीबिंदू असं म्हणतो. तो मोतीबिंदू डोळ्याच्याच पाण्याने तयार झाला, डोळ्याच्याच पाण्याने तो वाढला आणि झाकलं कोणला? शेवटी डोळ्यालाच झाकलं. हे असो डोळ्याचे डोळाची पडळ रचे. डोळ्यावर पडळ तयार होतो, पडदा तयार होतो आणि शेवटी तो पडदा त्या डोळ्यालाच झाकतो. आणि मग डोळ्याला झाकल्यामुळे डोळ्याला दिसू देता येत नाही. मग काय करावं लागतं? डॉक्टरकडे जावं लागतं, डोळ्याचं ऑपरेशन करावं लागतं आणि मग त्या डोळ्यावरती आलेला पडदा काढावा लागतो. त्याप्रमाणे संतांच्या जवळ जावं लागतं, संतांना सांगावं लागतं, आता काहीतरी करा. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, मग तिवीर दुःख गेले पिटले भ्रांतीचे पडळ. मग आपल्या डोळ्यावरती आलेली जी भ्रांती, मायेचं आवरण या सत्पुरुषाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर ते निघून जातं. असं संतांनी अनेक भूपाळ्यांच्या मध्ये आंधळ्या पांगळ्या ह्या अभंगाच्या स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली, की मदतची आड ओढवली जीवनिका जैसी. अहो म्हटले, ही त्रिगुणात्मक जी माया आहे ना, ती माया माझ्या ठिकाणी ती आधारित आहे, माझ्या सत्तेने सत्तावान झालेली आहे. आणि शेवटी ही त्रिगुणात्मक सावली माझी सावली आहे. आपण परवा पाहिलं होतं मागच्या या, जशी माणसाची सावली माणसाला सोडून राहत नाही, त्याप्रमाणे परमात्म्याची ही सत्ता आहे, त्या परमात्म्याला सोडून राहत नाही. पण काय करावं म्हणते, माझ्या सत्तेने वाढली, मोठी झाली आणि शेवटी माझ्याच आडवी आली. माझ्या स्वरूपाला ती या जीवाला माझी ओळख करू देत नाही. काय करावं ह्या मायेला आता? म्हणून भूते माते नेणती माझीची परी मी नव्हती, जैसी जळची जळ न विरती मुक्त फळे. काय करावं म्हटले आता? आपले दातन आपलेच होठ. दुसऱ्याचा मुलगा असेल तर चुकले तर मुस्कळात मारता येते, त्याला बाहेर काढता येतं. चुकाही आपलीच केली, मुलगाही आपलाच आहे, मारायचंय कोणाला, सांगायचं कोण, बोंबलायचं कोणाच्या नावानं. भगवंत म्हणतात ही भूते माते, ही सगळी जी भूते आहे ना, ती माझीच भूत आहे. आणि प्रकृती कोणाची आहे? दैवी हेषा गुणमयी मम माया, ती पण माझीच. आणि जीव गुण ममय वंश जीव लोके, जीव ही माझेच, जीव ही माझेच, प्रकृती ही माझीच. पण ह्या माझ्या प्रकृतीने ह्या माझ्या जीवावरती एक पडदा आणला गेला आणि ते पडद्यामुळे ती मला पाहू देत नाही, त्या लोक भक्तांना मला पाहू देत नाही. म्हणून भूते माते नेणती माझीच परी नव्हती, माझीच परी मी नव्हती. ती माझीच आहे पण आता मी नाही असं वाटायला लागतं. का बरं असं? अहो ते म्हटले, पाण्यामध्येच मोती तयार होतात, म्हणजे होतात, समुद्रामध्ये मोती तयार होतात. पाण्यामध्ये मोती तयार होऊन सुद्धा ते पाण्यामध्ये विरत नाही, विरघळत नाही, एकरूप होत नाही. म्हटलं नाही होत. पाण्यामध्ये निर्माण झाले, पाण्यामध्ये राहतात आणि पाण्यात विरघळत नाही. त्याप्रमाणे हे जीवरूपी मोती माझ्यापासून निर्माण झाले, माझ्यामध्ये राहतात पण माझ्यामध्ये मिसळत नाही, माझ्या स्वरूपाला येत नाही. म्हटले का? तर त्यांच्यामध्ये एक घट्टपणा आला, एक टणकपणा आला.
टणकपणा आणि घट्टपणा आल्यामुळे ते मोती आता पाण्यामध्ये विरघळत नाही. त्याप्रमाणे हे जीव देखील सुरुवातीला जन्माला यायच्या अगोदरच गर्भामध्ये 2 हात जोडून सांगायचे, देवा अरे काय सांगू कर वेची आता नामद भोगिता नारायणा मांस बळ मूत्र जरा तुझं क्षणोक्षणा ह्यातच मी आल्याबरोबर देवा सारखं नामचिंतन करील. म्हणून तो गर्भाच्या आत यायच्या अगोदरच सोहम 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 मी तो आहे, मी तो आहे, तो मी आहे, तो मी आहे, मी तो आहे असं सारखा सोहम नाद करत असतो. पण एकदा की तो बाहेर त्याने डोकं काढलं की लगेच मायाचा वारा लागतो आणि ती म्हणता अरे सोहम सोहम तो आत मध्ये म्हणत होता, आता माझ्या जगात आला आहे, आता म्हण ओहम 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 मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. सोहम सोहम म्हणणारा लगेच बाहेर आला की कोहम कोहम म्हणतो मी कोण आहे. का बरं असं तर म्हटलं काय झाला, आता हा टणक झाला म्हटले. का याला वारा लागला म्हणून. कोणाचा वारा लागला, मायेचा वारा लागला. म्हणून सांगतात हे पृथ्वीचे घटुकी जे सवेची पृथ्वीशी मिळे तरी मिळविजे, एरवी त्याची अग्निसंगे सिजे तरी वेगळा होय. ते म्हणतात पृथ्वीपासून घट तयार केला, पृथ्वीपासून एक माती आणली, मातीत पाणी टाकलं, पाण्यापासून चिखल केला आणि चिखलापासून एक मडकं तयार केलं, एक घट तयार केलं. आणि मातीपासून जर घट तयार केला, ओला घट, आणि लगेच आपण जर मातीमध्ये मिसळावला लगेच तो चिखल मातीमध्ये होऊन जातो. पण मातीपासून निर्माण केलेल्या त्या घटाला, त्या मडक्याला जर अग्नीमध्ये भाजलं त्या आळ्यामध्ये आणि काही काळ तसंच ठेवलं गेलं तर ते मातीपासून निर्माण होऊन सुद्धा त्या मातीमध्ये मिसळत नाही, पण अग्नीच्या संपर्काने त्या ठिकाणी एक टणकपणा आला, कठीणपणा आला. त्याप्रमाणे माझ्यापासून हे जग निर्माण होऊन सुद्धा मायेच्या संपर्कामध्ये आलं आणि मायेने आपल्यासारखं केलं आणि आपल्यासारखं केल्यामुळे माझं स्वरूप असताना देखील ते जीव माझ्याकडे न येता या त्रिगुणात्मक मायेमध्ये रमून पडलेले आहेत, राहून राहिलेले आहेत. हे आत बाहेर आज गोंधले, जग निखिल माझेची होतले. कैसे कर्म आळा आले जे मीच नाही म्हणत. या जगाच्या मध्ये आत बाहेर मीच असताना कोणतं कर्म आड आलं ह्या जीवांच्या मुळे की ते जीव मीच असं नाही म्हणायला लागलेत आहेत. आणि कोणतं कर्म आड आलं असतं तर माया हेच कर्म आड आलेलं आहे. म्हणून अर्जुना मी नसे ऐसे कोण वस्तू असे बरी प्राणियांचे दैव कैसे देखण न देखते माते. काय दैव आहे तर ते मला पाहत नाही. माऊली म्हणतात तैसे भूत जात सर्व हे माझेच किर अवयव परी माया योगे जीव दशे आले. त्याप्रमाणे हे जीव माझेच आहेत, मै वंश जीव लोक आहेत, परंतु या मायेच्या संपर्कात आल्यामुळे ते आता मायाने माझे केले आणि सांगितलं हे मेंबर माझे आहेत, तुमचे नाही. आता तिने पळून नेले माझ्याकडनं, काय करावं आता. म्हणून माझेच मी नवती, माझेच मुलं ओळखती, अहम मम भ्रांती विषयांध झाले. हे जीव माझेच आहेत पण आता मला ओळखत नाही. माझेच मी नवती, माझेच मुलं ओळखती, अहम मम भ्रांती विषयांध झाले. विषयाच्या अंधामुळे अहम मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं या स्वरूपामध्ये ते अनात्म्यालाच मी आणि माझं म्हणायला लागले. आणि आत्म्याची जर अनोळख झाली ती कोणामुळे झाली असेल तर माझ्या या मायेमुळे झाली आहे. आणि म्हणून ही माया अतिशय दुरत्यय आहे. मग ह्या मायेचा जर पार करायचा असेल तर पुन्हा मी सांगितलं होतं मयी आसक्ता मना पार्थ योग युंजन मदाश्रय. या मायेकडे दुर्लक्ष करा आणि माझ्या स्वरूपाला प्राप्त व्हा. भगवंत आता या मायेचं स्वरूप पुढच्या ह्या श्लोकापासून एक रूप करून सांगतात. माया